रामकृष्ण हरी. सागर संगीत पूजा झाल्यावर प्रफुल्लित मनाने हातावर घेतलेला तीर्थप्रसाद म्हणजे पसायदान. विश्वकल्याण, निर्मळ भावना, आत्मिक समाधान यासाठी केलेली प्रार्थना म्हणजे पसायदान. निर्मळ मनाने मनापासून केलेली प्रार्थना म्हणजे पसायदान. लोकांच्या उन्नतीसाठी माऊलींनी स्वतःच्या गुरूंचे घेतलेले आशीर्वाद म्हणजे पसायदान. धार्मिकतेचा सूर्य तेजस्वीपणे चमकावा म्हणून मागितलेले दान म्हणजे पसायदान. जगात शांती आणि सौहार्द नांदो यासाठीची माऊलींनी देवाकडे केलेली प्रार्थना म्हणजे पसायदान. सर्वांना आनंद मिळावा म्हणून केलेली प्रार्थना म्हणजे पसायदान. संतांचा सहवास सर्वांना मिळावा यासाठीची कळकळीची विनंती आर्तहाक म्हणजे पसायदान. ज्ञानेश्वरीचा महत्त्वाचा भाग व शक्तिशाली प्रार्थना म्हणजे पसायदान. धन्यवाद.